40+ क्रिकेट तुम्ही खेळत राहा, फिट राहा, हिट राहा. 4 धावांची पॅनल्टी आहे बंद्र्या मारुती काल्हेर, आपण लक्षात ठेवा. तुम्ही उशिराने ते रिपोर्ट केल्याबद्दल तुम्हाला ही पॅनल्टी घोषित केलेली आहे, याची नोंद घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर एंटर करा. मित्रांनो, आपण पाहतात उपतालुका प्रमुख चषक शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी श्यामदादा चौधरी साहेब, कणखर नेतृत्व, शिवसेनेचं दातृत्व, कार्यकुशल दमदार नेतृत्व त्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेचं भव्य आणि दिव्य असं आयोजन. चला स्पीडअप करा मित्रांनो, प्लीज वेळ जास्त घेऊ नका. सलामीची जोडी खेळपट्टीवर सामन्याला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. यस, खेळाडू कक्षामध्ये पाणी घेऊन जायचंय. आता विशाल पाटील, गावोगावी असे कित्येक गाव आहेत, त्या गावांमध्ये मैदान ही नाहीत. चरवली गावाला मैदान लाभलेले आहे, खूप चांगली बाब आहे. प्रत्येक गावाला एकतरी मैदान हवा, जेणेकरून क्रिकेटच्या स्पर्धा नव्हे तर दुसरे तुम्ही प्रोग्राम त्यावर अरेंज करू शकता. शालेय कार्यक्रम असो किंवा इतर काही लग्नविधी प्रोग्राम, असे अनेक प्रोग्राम आपण त्या मैदानावर कव्हर करू शकता. भिवंडी तालुक्यामध्ये असे निवडक मैदानं आहेत ज्या ग्राउंडवर अनेक साऱ्या स्पर्धा पाहतोय. पण हे जे मैदान आहे अतिशय सुंदर मैदान आहे, प्रत्येकाला हवं असं हे वाटणारं मैदान. जय हनुमान क्रीडानगरी सरवलीच्या ह्या ऐतिहासिक ग्राउंडवर हा क्रिकेटचा आपण बिग शो पाहतात. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला गेम ऑन करायचे, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो प्लीज. पहिले षटक घेऊन येतोय गोटीराम. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही. फ्लायटेड डिलिव्हरी, बलून डिलिव्हरी, अगदी हवेमध्ये टॉस्टॉप करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिलं P1चे षटक. राजन आणि संतोष ही सलामीची जोडी बघायला मिळते. छोटासा रनवे, राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्या त्याने सुप्रीम टच केलेले आहे. 38 सर्कलमध्ये ऑफ साईडला चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. मिळेल फक्त एक सिंगल. ऑफ दी मार्क झालेले आहे राजन. धावसंख्येचा शुभारंभ केलेला आहे. बिनबाद एक अशी सुरुवात आहे ती बंद्र्या मारुती काल्हेर संघाची. स्ट्रायकिंग एंडला बॅटर संतोष आटे बघायला मिळेल. पुन्हा एकदा तयार होतोय गोट्या. चेंडूला ऑन साइडला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. एका हाताने चेंडूला अडवलेला आहे. फेक केली तोपर्यंत वेल होती संतोष याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. तो देखील आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. धावसंख्या पुढे जाताना धावफलकावर 3. अशा कंडिशन मध्ये, अशा वातावरणामध्ये चेंडू हवेमधून ट्रॅव्हल होणे इतकं सोपं काम नाही. तुम्हाला क्लासिकल क्रिकेट खेळावं लागेल. बॉलच्या मेरिट नुसार क्रिकेट खेळावं लागेल. चेंडू चाललाय बिहाइंड द विकेट अतिशय वेगाने. मोठी चेज, रेस जिंकलेली आहे चेंडूने. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावर 7. पुन्हा एकदा तयार होते गोट्या. प्रेक्षक जिथे जागा मिळेल तिथे बसलेले आहेत आणि सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. जोरदार अपील केला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. मिळेल एक अवांतर धाव. एक्स्ट्राची मदत. धावसंख्या वाढते. धावफलकावर 8. पहिलं पॉवर प्लेचे षटक आहे. यानंतर जो सामना होईल तो श्री वेताल कोपर आणि एजी स्पोर्ट्स निंबवली. स्टेप आउट खेळलेला वाड शॉट. स्टँड अँड डिलिव्हर पाठवलंय चेंडूला. हवाई मार्गाचा अवलंबर बघायला मिळाला. हवाई फायर. चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
थँक्यू डीजे थँक्यू. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत. धाव पलकर 14. कुठल्या प्रकारचा गडी बाद झाला नाही. प्लस पॉईंट 14 धावांची भागीदारी बघायला मिळते. राजन डी खेळतोय वैयक्तिक 7 धावांवर. संतोषने एक चौकार लगावलेला आहे. वैयक्तिक तो 6 धावांवर खेळतोय. चांगला खेळ बघायला मिळाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे पहिल्या षटकापर्यंत योग्य निर्णय वाटतोय. 40+ क्रिकेट आशिया खंडामध्ये सर्वात जास्त जर 40+ क्रिकेट कुठं खेळलं जात असेल तर भिवंडी तालुक्यामध्ये. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे गोलंदाज रोहिदास. वेलकम संजीवन भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आता नॉन पॉवर प्लेच्या षटकांना सुरुवात झालेली आहे. रोहिदास तयार. जोरदार अपील, लाऊड शाउट, यस फिंगर अप. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. संतोषच्या खेळीचा खात्मा झालेला आहे. तर अशा प्रकारे पहिला गडी गारद होतोय. बंद्र्या मारुती काल्हेर या संघाचा. एस्टनच्या मागे चांगला झेल संपन्न केला गोट्याने. न्यू बॅटर विजय टीमचा कॅप्टन आहे. चेंडू सोडून दिलेला आहे कसोटी क्रिकेट प्रमाणे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळेल. धाव संख्या धाव पलकावर 15. नाव विजय व्ही फॉर विक्ट्री. विजय मिळून देईल का आपल्या संघाला? कॅप्टन नॉक तो खेळणार का? जोरदार अपील केला होता कॉट बिहाइंडचा. पंचाने अपील फेटाळून लावलेला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा धाव पलकावर स्थिर आहेत, कायम आहेत त्या 15. चांगली गोलंदाजी बघायला मिळते रोहिदास द्वारा. चेंडूला मात्र सोडून दिलेला आहे. पंच विक्रम नाईक यांचा इशारा आहे. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव धाव पलकावर जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर बोर्डवर 16 धावा. 16 लॉस ऑफ 1 विकेट. स्लोवर 1 संथ गतीने चेंडू टाकला होता. स्वेर चेंडू, दिशाहीन गोलंदाजी. या षटकामध्ये आतापर्यंत 3 व्हाईट बॉल टाकलेले आहेत. एक्स्ट्रा धाबा जास्त मिळत आहेत. बहाल केले जात आहेत त्या बंद्र्या मारुती काल्हेर संघाला. धावसंख्या धावपलकावर 17. पुढे सरसावतून स्लॉग हिट केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष झेलाचा स्वागत करतोय. दुसरा बॅटर बाद होतोय बंद्र्या मारुती काल्हेर संघाचा. थँक्यू डीजे थँक्यू. मी मगाशी याच गोष्टीचा उल्लेख केला होता की अशा कंडिशन मध्ये चेंडू हवेमधून ट्रॅव्हल होणे इतकं सोपं काम नाही. आणि मिड विकेटला एक चांगला झेल आपण बघितला. बंद्र्या मारुती काल्हेर संघाचे कोच रमेश दादा पाटील सध्या ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. यशस्वी कोच आहेत ते. शेवटच्या मोमेंट्सला बॅकफुटला जात असताना फक्त हलक्या त्याने चेंडूला ढकललेला आहे. फक्त एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकावर 18.
न्यू बॅटर मिथून आहे, जो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. ग्रे कलरची कॅप मध्ये बघायला मिळतोय. पुन्हा एकदा रोहिदास. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. जोरदार अपील कॉर्ट बिहाइंडचा. पंचांनी अपील फेटाळून लावलेला आहे. सुंदर चेंडू होता, फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. धावा मात्र काय माहित, धावपलकावर 18. पुन्हा एकदा सज्ज होते लेफ्ट आर्म राऊंड द विकेट रोहिदास. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. चेंडू मात्र पाहतोय, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2+1 अशा एकूण 3 धावा मिळतील. धाव संख्या वाढते धावपलकावर 21. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट बॉल. स्वेअर मारा या षटकामध्ये बघायला मिळतोय रोहिदासचा. खूपच लांब लचक षटक त्याचं बघायला मिळते. फ्री हिट बॉल होता, पण फायदा उचलता आलेला नाही. आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 21. 10 चेंडू टाकले आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. क्या बात आहे. बघा, 3 व्हाईट बॉल टाकले, 1 नो बॉल टाकला. तर अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 2/21. अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. चला टीम मीटिंग वगैरे करू नका, कारण आपल्याला अजून 5 सामने कव्हर करायचे आहेत. या अनुषंगाने तुम्ही आम्हाला सहकार्य करा. चला विचार जास्त करू नका प्लीज. सात धावा या षटकामध्ये खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. खूप चांगलीच गोलंदाजी मानावी लागेल ती रोहिदास याची, कारण गोट्याने धावा खर्च केल्या होत्या 13. सुरुवात तर खूप धमाकेदार झाली होती बंद्र्या मारुती काल्हेर संघाची. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये धावांना ब्रेक लागलेला आहे. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल द्वारकानाथ म्हात्रे. सोमनाथ म्हात्रेचा ब्रदर आहे तो. यस, फिल्डिंग मध्ये बदल केला जातो वारंवार. व्ही शेप मध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये सिंगल वाचवण्यासाठी. थर्ड मॅनला एक फाईन लेगला. बाकी विखुरलेले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त हलक्यादाने खेळलेले आहे. ऑन साइडला व्ही शेप मध्ये फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही. शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा संचारलेली आहे. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह बघायला मिळतोय. तो गावदेवी रांदोली या संघाचा. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकावर 22. पुन्हा एकदा द्वारकानाथ सरवली गावाच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ क्षेत्ररक्षक दक्ष आहे. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक फलंदाज बाद होते. राजनच्या खेळीचा अंत झालेला आहे. बालाने आतापर्यंत या सामन्यामध्ये 2 झेल टिपलेले आहेत. खूप जबरदस्त कॅचिंग प्रॅक्टिस त्याची बघायला मिळते. चांगला क्षेत्ररक्षक आहे बाळा. आणि अशा प्रकारे अजून एक गडी गारच झालेला आहे. 3 बाद धावा धावपलकावर काय माहित 22. न्यू बॅटर शैलेश.
चांगली गोलंदाजी पहिल्या षटकापर्यंत एक मी तर म्हणेन जबरदस्त कामगिरी होती बंद्र्या मारुती काल्हेर संघाची. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धाव संख्येला लगाम लावलेला आहे रांदोली संघाने. पुन्हा एकदा ओ माय गॉड पाठवलंय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा भव्य षटकार. थँक्यू डीजे. काय षटकार बघायला मिळाला. बॅटर शैलेशच्या बॅट मधून एक धमाका आला. ओव्हर पिच चेंडू होता. चेंडूची लाईन लवकर पिक केली आणि चेंडूला फेकून दिला. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार आपण बघितला. रमेशदादा पाटील बंद्र्या मारुती काल्हेर संघाचे कोच खूप खुश आहेत संघाच्या कामगिरीवर. चेंडू जाते डॉट. षटकार खाल्यानंतर बॅक करतोय गोलंदाज द्वारकानाथ. धाव पलकावर 28-28. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. पुन्हा एकदा द्वारकानाथ मध्यम गती गोलंदाज राईट आर्म ओव्हर दी स्टंप. चेंडूला ऑन साइडला टर्न केलेला आहे. एक धाव पूर्ण करतोय क्षेत्ररक्षक दक्ष. चेंडूला उचलणार फेकणार फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलक 29. अशाच धावा जमा कराव्या लागतील. किमान 40चा आकडा पार करावा लागेल बंद्र्या मारुती काल्हेर या संघाला. कारण त्या संघामध्ये देखील एक चांगली गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा द्वारकानाथ सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल मिथुन. चांगला फटका पंच केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड फुटने चेंडूला अडवलेला आहे. फक्त आणि फक्त तिथे एक सिंगल मिळेल. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. जबरदस्त फिल्डिंगचा नजारा बघायला मिळाला आणि अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर 30. बरोबर 10च्या सरासरीने धावा जोडलेल्या आहेत 3 षटकांच्या अखेरीस. श्री वेताल कोपर संघ कर्णधार आणि एजी स्पोर्ट्स निंबवली संघ कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. मिड इनिंग नंतर टॉस नि केली जाईल या दोन संघांमध्ये. इनिंग ब्रेक नंतर लगेच दोन्ही कॅप्टन आपण उपस्थित राहायचा आहे. जो कॅप्टन येणार नाही त्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. स्ट्रिक्टली वॉर्निंग आयोजकांकडून आमच्यापर्यंत आलेली आहे आणि ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत याची नोंद घ्या. 9 धावा खर्च केल्या द्वारकानाथने तिसऱ्या षटकामध्ये एक गडी बाद करून दिला आपल्या संघासाठी. अंतिम षटक बाला सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर. बाला तयार होतोय बॉलिंग मार्कवर. समोर जाईल बॅटर मिथुन. बॅकफुट पंच केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेलाचा स्वागत करतोय आणि अजून एक बॅटर बाद होतोय बंद्र्या मारुती काल्हेर संघाचा.
मिथून बाद झालेले आहे. चौथा धक्का लागलेला आहे. धावा मात्र धावपलकावर स्थिर आहेत, कायम आहेत 30. बालाने आपल्या संघासाठी हे यश मिळवून दिलेले आहे. चौथ्या आणि अंतिम षटकातील पहिल्याच चेंडूवर सफलता. काय सुंदर झेल बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक दक्ष होता. डीप कव्हर पॉइंटला सीमारेषेवर अफलातून झेल. पकडा कॅच जिंका मॅच हे विजयाचं सूत्र असते क्रिकेटमध्ये. अप्रतिम झेल संपन्न केला. पुन्हा एकदा बाला. चेंडू आणि बॅटचा हवं तसं संपर्क होत नाही. शॉर्ट लेगला चेंडू जातोय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल तिथे बॅटर भूषणला. सिंगलने धावसंख्या संथ गतीने पुढे जाताना 31. खूप चांगली गोलंदाजी करते बाला. अंतिम षटकामध्ये पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्कवर समोर जाईल बॅटर शैलेश, ज्याच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार आपण बघितला. लुक ॲट दॅट वंडरफुल बॉल. त्रिफला बाद होते. खेळी संपुष्टात आली होती शैलेशाची. अरविंदला बघितल्यानंतर अरविंद डिसिल्वाची आठवण झाली. अशीच बॉडी होती, एवढीच उंची होती. श्रीलंकेचा हा महान खेळाडू. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही. वेगवान चेंडू होता. डायरेक्ट हिट. फलंदाजाचा काम तमाम. अजून एक बॅटर बाद होतोय काल्लेर संघाचा. झालेला आहे. चांगली फलंदाजी करत होता खेळपट्टीवर भूषण. हा बाद होताना आपण बघितला. अरविंद न्यू बॅटर येतोय. पुन्हा एकदा तयार बाला. शेवटच्या मोमेंट्सला फक्त डिफेन्सिव्ह रित्या खेळलेल्या बचावात्मक पद्धतीने फटका खेळला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सहजगत्या 2 धावा पूर्ण करतोय बॅटर अरविंद. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना धावपलकावर 33 धावा. बाला खूप चांगली गोलंदाजी करतोय. हाणामारीच्या षटकामध्ये कुठल्या प्रकारचं स्वातंत्र्य दिलेलं नाही. मोठा पटका खेळण्यासाठी फ्रीडम दिलेलं नाही. अचूक टप्प्याची गोलंदाजी त्याची. आणि क्षेत्ररक्षक देखील कमालीचं क्षेत्ररक्षण करताना रांदोली संघाचे पूर्णपणे संघ चार्ज झालेला आहे. पुन्हा एकदा बाला. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने फक्त हलक्या हाताने पुश केलेलं आहे. पुश करो और खुश रहो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण करते. रेस लागली होती 2 बॅटर्स मध्ये. 2 धावा कंप्लीट. अशा प्रकारे 4 षटकांच्या अखेरीस धावा जोडलेल्या आहेत धावपलकावर. 35 आणि 36 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे सामना जिंकण्यासाठी गावदेवी रांदोली या संघाला. तत्पूर्वी नाणेफेक करण्यासाठी ताबडतोब या दोन्ही कॅप्टन विना विलंब यायचंय. श्री वेताल कोपर आणि एजी स्पोर्ट्स निंबवली. दुसऱ्या स्पर्धांचा होता
किशोर रामभाऊ चौधरी साहेबांना विनंती करतोय, साहेब आपल्या शुभ हस्ते या दोन संघांमध्ये नाणेफेक संपन्न केली जाईल. एजी स्पोर्ट्स निंबवली आणि श्री वेताल कोपर दोन्ही कॅप्टन्स आपलं टॉस बॉक्स मध्ये मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. दोन्ही संघ कर्णधारांच्या माहिती करता स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी. कॉइनची एक बाजू आहे हेड आणि दुसरी बाजू आहे टेल. एकाचं नामनिर्देशन आपण करायचं आहे. हेड असं म्हणणं आहे वेताल कोपर संघ कर्णधाराचा. टेल आलेला आहे. मान्यवरांना विनंती करतोय पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. उमेश नाणेफेक जिंकलेले फक्त निर्णय आम्हाला सांगायचा आहे. हो सॉरी निंबवली संघ कर्णधार नाणेफेक जिंकलेले निर्णय फक्त सांगायचा आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले श्री वेताल कोपर या संघात. दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मी आपल्याला घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओ मध्ये. तिथे सज्ज आहेत सरवली गावचा एक बुलंद आवाज विशाल पाटील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच जवनजी पाटील सर. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय श्यामदादा चौधरी साहेब आणि तसेच जवान क्रिकेट संघ सरवली 40+ च्या वतीने तुम्ही सर्वजण पाहतायत शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2024 भव्य दिव्य पर्व. सर्वांचं हार्दिक स्वागत. दिवस दुसरा आणि दुसऱ्या दिवसामधला आणखीन एक चांगला सामना मैदानामध्ये तुम्ही सर्वजण पाहतायत. अशा दिवसामधला चौथा सामना रांजणोली विपक्ष काल्हेर ही लढत. पहिलं सत्र समाप्त झालं. जितना रन्स बनवला गेला 35 धाबा बनवला गेला आणि 36 धाब्यांचं लक्ष्य. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. ओपनर्स गोटीराम आणि त्यांच्या समवेत अशोक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येत आहे. बघा 36 धाब्यांचं लक्ष्य आणि हे टार्गेट जर आपण पाहिलं कॅल्क्युलेशन नुसार जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही आहे. एक चॅलेंजिंग टोटल आहे ज्याच्यावरती फाईट केली जाऊ शकते, ज्याच्यावरती सामना जिंकला जाऊ शकतो. बट काल्हेर टीमसाठी महत्त्वाच्या गोष्टी काय राहतील की गोलंदाजी चांगली करावी लागेल आणि त्यांना सर्वात मोठा फटका कुठे बसला की खऱ्या अर्थाने जेव्हा उशिराने ते उपस्थित झाले जी पेनल्टी त्यांना लागलेली आहे ती देखील सेकंड इनिंग मध्ये टीम रांजणोलीच्या स्कोर कार्ड मध्ये इम्प्लिमेंट केली जाईल. बघा 36 धाब्यांचं लक्ष्य. पहिले षटक जसं संपेल ज्या 4 धाबा पेनल्टीच्या आहेत त्या वाढवल्या जातील रांजणोलीच्या स्कोर कार्ड मध्ये. सेकंड इनिंग 36 धाब्यांचं लक्ष्य बट त्यामध्ये देखील 4 रन्स पेनल्टीच्या आहेत. ती महत्वपूर्ण गोष्ट. त्याचा देखील एक ॲडव्हान्टेज रांजणोली संघाला नक्कीच मिळणार आहे. बट ऑन दी अदर हँड जर आपण विचार केला तर काल्हेर संघ देखील त्यांच्या परीने चांगले प्रयत्न नक्कीच या सामन्यामध्ये करेल. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज तयार होतोय. पहिला बॉल पहिलाच बॉल अपीच केलं लॉफ्टेड ड्राइव्ह लॉंग ऑफला क्लिअर केलं जाईल का. दरम्यान अंपायर सिग्नल साठी आम्ही वेट करतो की बॉल एका टप्प्याने गेला की ओव्हर दी रोप्स गेला हा प्रश्न आहे आणि अजून देखील निर्णय आलेला नाहीये. अजून देखील निर्णय आमच्यापर्यंत आलेला नाहीये. बट पहिलाच बॉल फेस करत असताना काय फटका आपल्या बॅटर गोटीराम यांचा बॅटमधनं पाहायला मिळाला. लॉफ्टेड ड्राइव्ह
बट मिळतील किती, 6 मिळतील की 4 मिळतील हा प्रश्न. बघा अंपायर्स पूर्णपणे चेक केलं गेलं, बट क्लिअर एव्हिडन्स आम्हाला मिळालेलं नाहीये, सो ऑनफिल्ड डिसिजन द्यायचं. बघा ऑनफिल्ड निर्णय द्या आणि निर्णय आलेला आहे की या 4 धावा असतील. बघा काहीशा गोष्टी खऱ्या अर्थाने बघा कॅमेरा अँगल मध्ये कधी कधी कॅप्चर नाही होत, त्या अनुषंगाने ऑनफिल्ड डिसिजन देखील महत्वाचं. स्वीपचा फटका, गोटीराम यांचा क्लास सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या अगोदर लॉफ्टेड ड्राईव्ह आणि त्यानंतर हा स्वीपचा फटका, हा देखील बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर, चौकार. सलगचे 2 चौकार आले आणि खऱ्या अर्थाने बघा स्पेशल काय राहिलं की 2 चांगले फटके पाहायला मिळाले. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे 2 फटके. गोटीराम सध्याच्या घडीला आपल्या संघाला या सामन्यामध्ये आता पुढे घेऊन चाललेले आहेत, कारण 2 चौकार आलेत आणि अगोदरच जर पाहिले तर लक्ष देखील तितकं मोठं नाही आणि त्यामध्ये बघा एक 4 रन्सची जी पॅनल्टी आहे त्याचा ॲडव्हान्टेज देखील रांजनोली संघाकडे आहे. शफल होऊन खेळायचं होतं, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट आलेला नाहीये. निर्धाव चेंडू दरम्यान येतो. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये सिनियर राजन आपल्याला लॉंगॉनला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे एक फिल्डर डीप मिड विकेटला ठेवला गेला आणि इनर सर्कलमध्ये जर आपण पाहिलं तर मिड ऑफ कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, थर्ड मॅन फाईन लेग. पुलचा फटका, हा देखील गॅपमध्ये मिड विकेटचा फिल्डर आता 30 यार्ड सर्कलमध्ये होता, त्याचा फायदा इथनं घेतला जाईल. हा बॉल देखील निघून जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तिसरा चौकार बॅटर गोटीराम यांचा बाटेमधनं. तीन चौकार आलेत आतापर्यंत. जवळजवळ बघा या सामन्यामध्ये, या रेसमध्ये, या पहिल्याच षटकाने आणि गोटीरामच्या बॅटिंगने रांजनोली टीमला फार पुढे नेऊन ठेवलंय. आणि दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर आता अडचणी आणखीन वाढत चाललेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आणखीन काही इम्प्लिमेंट होतील का? मिड विकेटला फिल्डर आहेत, जे ट्रॅप रचलं गेलं होतं, संधी दिली होती मोठा फटका खेळण्याची, बट डीप मिड विकेटला क्लिअर करू शकले नाहीयेत. 3 चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले गोटीराम यांच्या बॅटमधनं आणि अखेरीस 12 धाब्यांवरती हा पहिला धक्का लागला रांजनोली संघाला. नवीन फलंदाज क्रमांक 3 पंडित मैदानाच्या हातामध्ये येतात. बघा लास्ट बॉलवरती खऱ्या अर्थाने जी सफलता मिळाली त्यामागे जर आपण विचार केला तर पूर्णपणे निमंत्रण, इन्व्हिटेशन दिलं होतं की मोठा फटका खेळा, ते स्वीकारण्याचा प्रयत्न जरूर झाला, बट फटक्यामागे कुठे ना कुठे ताकद कमी पडली की काय? कारण मग या स्पर्धेमध्ये नव्हे तर 40+ प्रत्येकी स्पर्धेमध्ये आपल्याला 70 चे चेंडू पाहायला मिळतात, लगा तो 6.
स्टेप आउट झालेत. ऑन साइडला हा फटका आडवा बॅटने स्ट्रोक खेळले होते डीप मिड विकेटला फिल्डर. दुसऱ्या धावेचा कॉल केला. रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आता आणखीन एक धक्का लागेल. 13 धावेंवरती हा दुसरा धक्का. दोन धक्के लागलेत आणि खेळ देखील समाप्त. पहिल्या षटकाचा समाप्तीनंतर बघा एकूण 13 धावा बनलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण 4 धावा पॅनल्टीच्या वाढवतोय. म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण रन 17 आणि विकेट गेले 2. धावफलक 17 म्हणजे आता खेळ बाकी आहे येणाऱ्या 3 षटकांचा आणि आवश्यकता असेल इथनं हा सामना जिंकण्याकरिता 18 चेंडूंवरती 19 धावांची आवश्यकता. समीकरण आता थोडं इझी देखील वाटायला लागलंय कारण ऑलमोस्ट रन बॉल इक्वेशन आता इथनं बाकी आहे. 18 मध्ये 19च बनवायचं आहे. समीकरण तितका उघड नाही आणि क्रमांक 4 वरती राजस्थान टीमचं खऱ्या अर्थाने आणखीन एक महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलखंडे येतात. 18 मध्ये 19 धावांची आवश्यकता असून देखील या मॅच मध्ये काही बाकी आहे का हा प्रश्न निर्माण तर होतोय. कारण राजन आता गोलंदाजी मार्क वरती तयार होतात. राजन आलेत. सिनियर राजन. पहिलाच बॉल बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी टाकली होती. अगदी बॅकफूट वरती जाऊन पंच केलं होतं. एक सिंगल रन प्रमाणितनं पूर्ण केली जाईल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 18 वरती जातो. यानंतर आणखीन एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. वेताळ स्पोर्ट्स कोपर त्यांच्या विपक्षामध्ये एजी स्पोर्ट्स निंबवली अशी लढत आपल्याला यानंतर पाहायला मिळणार आहे. निलकंठ आता स्ट्रायकिंग एंडवरती असतील. 17 मध्ये आता 18 बनवायचे आहेत. चेस केलं होतं. प्रयत्न तर केला होता की बॅकफूट पंच करायचा बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आणि दिशा देखील खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथनं मिळेल. बघा चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने लास्ट बॉलवरती निलकंठने देखील केला बट अतिरिक्त रन इथनं त्यांच्या संघाला मिळेल. आता समीकरण आणखीन इज कारण आता 17 मध्ये 17 फुल लेन टाकला बट बॅटचा टोला लागला. रनआउटची संधी होईल का? डायरेक्ट हिट बट अंपायर्सने नकारलं. अगदी योग्य वेळेवरती खऱ्या अर्थाने क्रीज मध्ये वापस आले बॅटर अशोक. अन्यथा हा तिसरा धक्का देखील लागू शकला असता. डॉट बॉल येतो. आता समीकरण 16 मध्ये 17. समीकरण फार इझी आहे. विकेट्स हातामध्ये ठेवले. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट जरी केली तरी सुद्धा हे इक्वेशन इझिली चेज होऊ शकतं. यावेळी चेस देखील केले. हवेमध्ये लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतात. कॅच पकडली जाईल. सफलता मिळेल. धक्का दरम्यान आता मैदानाच्या आतमध्ये हा तिसरा आणि महत्वपूर्ण धक्का निलकंठ यांना जावं लागेल वापस. तीन धक्के लागलेत. नवीन फलंदाज आता क्रमांक 5 वरती मैदानाच्या हातामध्ये दाखल होतं. क्रमांक 5 वरती नवीन फलंदाज द्वारकानाथ मैदानाच्या हातामध्ये येतात. अजून देखील अशोक देखील मैदानाच्या हातामध्ये आहेत बट सध्या सगळीला बघा मी म्हटलं होतं की सिनियर राजन गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि ते त्यांच्या परीने चांगले प्रयत्न नक्कीच करतील आणि ते प्रयत्न अजून देखील केले जातात. कारण या सामन्यामध्ये अजून देखील जर आपण विचार केला तर 17 धावींची आवश्यकता आहे. पुढचा बॉल पंच केलं. गॅप मध्ये आहे. आता बॅकवर्ड पॉइंटचे फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये येतात. तोपर्यंत 2 धावा इथनं सहजरित्या पूर्ण केल्या जातील. धावफलक या 2 धाब्यांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो 21 वरती आणि द्वारकानाथ यांच्यासाठी एक संधी आहे.
3 चेंडू जर 3 षटकार त्यांचा बॅट मधनं येतात तर बघा एक गुपित बक्षीस आहे, त्यांना 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. त्यासाठी पॉइंट क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग मिळेल, फक्त एक सिंगल. बघा प्राइज जे लावलं गेलं सिक्सर हॅट्रिक जर द्वारकानं त्यांनी कंप्लीट केली तर तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना दिले जाईल. बट हे प्राइज त्यांच्या माध्यमातून आहे, त्यांचं नाव सिक्रेट आहे. सिंगल मिळेल. धावफलक आता 22 आणि जिंकण्याकरिता अजून देखील आवश्यकता असेल 14 धावेंची. 13 चेंडू शिल्लक, 14 धावेंची आवश्यकता. अजून देखील प्रयत्न तर सुरू आहेत, बट या प्रयत्नांना आज यश मिळेल का? फुल लाईन टाकला ड्राईव्ह करत असताना आता स्लीपर कव्हर क्षेत्रामधले फिल्डर पुढे येतात, बॉल फील्ड करतात, बट थ्रो थोडा खराब आणि त्याचा फायदा देखील दोन्ही फलंदाजांना मिळेल. खेळ देखील समाप्त 2 षटकांचा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक 24 म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंवरती 12 धावेंची आवश्यकता. दुसरा टीम काल्लेर त्वरित फिल्डिंग सेट करा, जास्त वेळ प्लीज घेऊ नका. बारा चेंडू शिल्लक, 12 धावेंची आवश्यकता. टीम काल्लेर बघा कोणत्याही प्रकारे टीम मीटिंग कॉन्फरन्स घ्यायची नाहीये, त्वरित फिल्डिंग लावा. कारण बघा खऱ्या अर्थाने थोड्या वेळा अगोदर खेळ देखील थांबला होता, त्या अनुषंगाने जो वेळ आता गेलेली आहे ती वेळ आपल्याला थोडी रिकवर करायची आहे. सो तुम्ही जास्त वेळ खर्च करू नका, सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करा. 12 चेंडू शिल्लक आणि 12 धावेंची आवश्यकता. सोनाळे गावचे माजी सरपंच आदरणीय भरत मारुती पाटील साहेबांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आपल्याला आकर्षक स्पोर्ट्स बायसिकल पुरस्कृत झालेले आहे, त्यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. 12 मध्ये 12. तिसरं षटक आणि या तिसऱ्या षटकामध्ये मिथून गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. 12 धाब्यांची आवश्यकता असताना दरम्यान बॅकफूटवरती जाऊन स्ट्रोक खेळलं तर एक सिंगल रन दरम्यान पूर्ण केली जाईल. बघा अजून देखील रन बॉल इक्वेशन आहे. 11 चेंडूंवरती 11 धाब्यांची आवश्यकता. या तिसऱ्या आणि महत्त्वपूर्ण षटकाची जिम्मेदारी मिथूनच्या खांद्यांवरती दिली गेली आहे, पण ही जिम्मेदारी किती चांगल्या पद्धतीने ते पार पाडतील, कारण अजून देखील 11 धाब्यांची आवश्यकता आहे. ओव्हर द विकेट पुल करण्याचा प्रयत्न होता, बॉल मागे चाललाय, डॉट बॉल येतोय म्हणजे आता 10 मध्ये 11. खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या खेळामध्ये प्रामुख्याने ही गोष्ट नेहमीच महत्वाची राहिली की तुम्ही स्टार्टिंग मध्ये मिडल फेज मध्ये मॅच मध्ये किती पुढे आहात त्याला महत्व नाहीये, फिनिश कशा प्रकारे करता त्याला महत्व आहे. 10 मध्ये 11. बॉल हवेमध्ये आता समोरच्या दिशेने फटका, लॉंग ऑफ लॉंग ऑन, दोन्ही फिल्डर वेगाने येतात, बॉल फील्ड करतात, एक सिंगल मिळेल म्हणजे आता येणाऱ्या 9 चेंडूंवरती 10 धावेंची आवश्यकता. बघा जर अंतिम षटकामध्ये 6 ते 7 धावा उरल्या तर हा सामना पाहायला आणखीन मजा येईल, आणखीन रंगत या मॅच मध्ये निर्माण होऊ शकते. 9 मध्ये 10 धावेंची आवश्यकता आहे. बघ क्रिकेटच्या खेळामध्ये खऱ्या अर्थाने पकडले गेले तर अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाहीये, पण शक्य करण्याची हिंमत जिद्द तुमच्यामध्ये असावी लागते. आता ती जिद्द, ती हिंमत आणि तो जिद्दीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये काल्लेर टीम खेळेल का? 9 मध्ये आता 10. स्टेप आउट झालेत बॅटर आणि इथनं विकेट कीपर. अशा क्षणावरती ही मिस्टेक तुम्ही करू शकत नाहीयेत, कारण एक एक धावेचं महत्व या परिस्थितीमध्ये भरपूर आहे. कारण कदाचित हा बॉल जर फील्ड झाला असता तर हा देखील डॉट बॉल असता, पण आता 8 मध्ये 9. एक एक धाव इम्पॉर्टंट आहे. बघा जेव्हा अशा क्रुशियल सिच्युएशन मध्ये जेव्हा रन्स आपण कमी डिफेंड करत असतो तेव्हा खऱ्या अर्थाने एक एक धाव वाचवणं, आउटफील्ड मध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स देणं ॲज अ फिल्डिंग युनिट ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते. बट इथनं लास्ट बॉलवरती आपल्याला मिसफिल्ड पाहायला मिळाली, त्या जोरावरती एक सिंगल देखील पूर्ण. 8 मध्ये 9. 8 मध्ये 9ची आवश्यकता असताना चेंडू हवेमध्ये आहे. आता वाईड इश लॉंग ऑन, डीप मिड विकेटचे फिल्डर येतात वेगाने, दुसऱ्या धाब्याचा कॉल, रनआउटची शक्यता, बट तसं काही होणार नाहीये. 2 मिळतील म्हणजे आता येणारे 7 चेंडू आणि 7 धावेंची आवश्यकता. पुन्हा एकदा रन बॉल इक्वेशन.
7 चेंडू शिल्लक आणि 7 धावेंची आवश्यकता. हे समीकरण कोणाच्या नावावरती जाईल, या सामन्यामध्ये बाजी कोण मारेल. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने फटका, लॉंग ऑफला फिल्डर आहेत उपस्थित, फिल्डिंग चांगली, सिंगल मिळेल, दुसऱ्या धाब्यासाठी परतलेत आणि 2 धावा दरम्यान अंतिम चेंडूवरती पूर्ण होतील. म्हणजे अंतिम षटक जिंकण्याकरिता अजून देखील 5 धावेंची आवश्यकता. 5 अजून देखील बाकी, पण त्या 5 डिफेंड होतील की चेज होतील. या सामन्यामध्ये रांजनोली संघ बाजी मारेल की काल्लेर टीम बाजी मारेल. बघा 4 धाव्यांची पेनल्टी असताना सुद्धा काय लढाई या सामन्यामध्ये आतापर्यंत लढलेली आहे बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्लेरने. बट या लढाईचा निकाल त्यांच्या बाजूने येईल का, अजून देखील 5 बाकी आहेत. बघा मॅच इम्पॉर्टंट आहे, क्रुशियल मोमेंटवरती आहे, सर्व काही आम्ही समजू शकतो टीम काल्लेर, बट अगोदरच फार वेळ खर्च केला तुम्ही. सो विनंती असेल त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. 6 मध्ये 5. पगले 3 चेंडू इम्पॉर्टंट असतील. बघा पगल्या 3 चेंडूंवरती जर 1 ते 2 निर्धाव येत आहेत अथवा विकेट्स येत आहेत तर सामना कदाचित आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना देखील दिसू शकतोय. पण क्रिकेटचा खेळ असाच आहे की कधी कधी आपल्याला एका ओव्हरमध्ये 20 धावा 15 धावा चेज होताना देखील दिसतात, तर कधी कधी 6 ते 7 धावा किंवा 10 पेक्षा कमी धावा देखील डिफेंड होताना दिसतात. बघा भरपूर सारे सामने मागील सीझन असो या सीझनच्या सुरुवातीमध्ये आम्ही देखील पाहिलेले आहेत की लास्ट बॉलवरती 1 धाव देखील चेज झालेली नाहीये बहुतांश वेळा, आणि ते इथे देखील साध्य होऊ शकतं. 5 अजून देखील बाकी आहेत. अंतिम षटक गोलंदाज भूषण द्रमाणीतनं तयार होतात लास्ट ओव्हरसाठी. 6 मध्ये 5. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर सध्या सागडीला इनफिल्डमध्ये एक फिल्डर आता आपल्याला मिड विकेटला अगदी क्लोज पाहायला मिळतो आणि सिंगल सेव्ह करण्यासाठी ते फिल्डर तिथे ठेवले गेलेत. आणि त्याचप्रमाणे एक फिल्डर आपल्याला फ्लाइंग स्लिपला म्हणजे शॉर्ट थर्डला पाहायला मिळतोय. आणि त्याचप्रमाणे जेही फिल्डर बाउंड्री लाईनच्या दिशेने आपल्याला दिसतात ते देखील थोडे पुढे उभे आहेत. 6 मध्ये 5. 6 मध्ये 5 ची आवश्यकता असताना लॉफ्ट केला लॉंग ऑनला फिल्डर, बट त्यांना देखील बीट करून बॉल गेला एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. हा निर्णायक फटका, जवळजवळ या मॅचचा निकाल जाहीर करणारा हा फटका, चौकार. फक्त एका धावेची आवश्यकता. बघा एक्साइटमेंट लेवल फार वाढलं होतं, बट या एक फटक्याने पूर्णपणे डिसाइड केलं की इथनं ही बाजी कोण मारणार आहे. फक्त एका धावेची आवश्यकता आणि या फटक्यासोबत हा सामना समाप्त. सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये, अगदी सहजरित्या जिंकलाय गावदेवी स्पोर्ट्स रांजनोली संघाने. सो अभिनंदन टीम रांजनोली आणि हार्ड लक टीम बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्लेर. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय ज्याची अतिशय चांगली कामगिरी आपण या सामन्यामध्ये पाहिली.